हा आहे होममेड हेअर ग्रोथ पॅक जो की घरी बनवला जातो. याचे खूप जास्त फायदे आहे. तुम्हाला केसांच्या समस्या असेल तर किंवा कोणतीही प्रॉब्लेम असेल तर तुमच्या समस्या दूर करत असते. आणि हा हेअर पॅक आपण घरच्या घरी बनवू शकतो. आपल्या घरी ज्या कोणत्या वस्तू उपयोगी उपस्थित असेल किंवा आपल्या घरी असेल त्या वस्तूंनी आपण हा हेअर पॅक बनवू शकतो आणि आपल्या केसांच्या समस्या दूर करू. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये, नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती. तर कसे आहात तुम्ही? स्वस्त, मस्त आणि आनंदी आहात ना? तर असेच आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. तर वाजत आहे 10:15 10:30 सकाळचे. तर माझा स्वयंपाक वगैरे आटपलेला आहे, फक्त भाजी करायची आहे, ते मी नंतर करेनच. तर हजबंड आणि संकेत वगैरे झोपलेलाच आहे. तर मी भात मांडलेला आहे गॅसवरती आणि टेरिसवर आले. बघा किती कपडे टाकलेले आहे, वर वाढायला जागा पण नाही आहे आज, वर खालीच टाकावं लागेल. तर मी आलेली होती वर बघू शकता वाळू घालायला. तर आज थोडी ऊन निघालेली आहे, पण थंडी आहे, एकदम थंडी हवा लागत आहे. आज खूप दिवसानंतर टोपा घातलेला आहे, तर थंडी असल्या कारणाने, हवा असल्या कारणाने थंडी वाटत आहे. तर आज तुमच्यासोबत एक ट्रिक शेअर करणार आहे मित्रांनो. म्हणजे कशासाठी की जो मेथीदाणा आणि कढीपत्त्याचा पेस्ट राहतो त्याच्यामध्ये आणखी काही वस्तू टाकाव्या लागतात. हे कशासाठी आहे तर ज्यांची हेअर ग्रोथ होत नसेल, ठीक आहे, ज्यांना हेअर फॉल होत असेल, ठीक आहे, ज्यांना केसांची समस्या असेल त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे. ठीक आहे, तर हा आहे हेअर पॅक जो की आपण होममेड घरी करू शकतो. ठीक आहे, तर तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ठीक आहे, तर भेटू थोड्या वेळात. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला मी सांगितलेलं होतं की आपल्याला हेअर ग्रोथ करायची असेल किंवा हेअर फॉल होत असेल किंवा आपले केस म्हणजे हेअर फॉल म्हणजेच तुमचे केस खूप जास्त गळत असतील किंवा तुमचे केस जास्त करडे वगैरे असेल किंवा रफ वगैरे असेल तर तुम्हाला सॉफ्ट होण्यास मदत होते. तर चला बघूया आपल्याला काय काय लागत आहे घरच्या वस्तू. ही आहे मेथीदाणा जो की मी रात्रभर भिजू घातलेला होता. तर आपल्याला हे पाणी फेकायचं नाही आहे. ठीक आहे, याच पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. हा आहे ॲलोवेरा, त्याच्यानंतर आहे हा कांदा ओनियन जो की आपल्याला टाकायचा आहे. तुम्हाला टाकायचं असेल टाका, नाही टाकायचं तर नका टाकू. आणि ती आहे तांदूळ, आणि ती आहे चायपत्ती, आणि हा आहे कढीपत्ता जो की आपल्या घरी असेल तो, आणि हा आहे शॅम्पू. ठीक आहे, तर हा कढीपत्ता तुमच्या घरी फ्रेश असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुम्ही वाढलेला टाकू शकता. तर आपल्याला सर्वात आधी गॅस लावायची आहे आणि जे मेथीदाण्याचं पाणी होतं त्या पाण्यासोबतच आपल्याला मेथीदाणा गॅस ऑन करून आपल्याला गॅसवरती ठेवायचे. त्याच्यामध्ये ऑइल किंवा काहीही टाकायचं नाही. ठीक आहे, तर याच्यामध्ये मी आधी टाकलेला आहे कांदा जो की केसांसाठी पण चांगला राहत असतो. ठीक आहे, ओनियनचं ऑइल पण राहत असते जे केसांसाठी खूप चांगलं राहत असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहे तांदूळ त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे चायपत्ती. ठीक आहे, तर हे सर्व घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जर तुम्हाला पाणी लागत असेल तर टाकू शकता किंवा तुम्हाला त्याच पाण्यामध्ये ते पकवायचं आहे. ठीक आहे, देन त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता जास्त असेल तरी चालेल, ती तर खूप चांगली गोष्ट आहे की तुमच्याकडे जास्त असेल. ठीक आहे, तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला ॲलोवेरा टाकायचा नाही आहे जेव्हा आपण पकवत असतो तेव्हा. ठीक आहे, जर तुमच्याकडे एग उपलब्ध असेल म्हणजेच जर अंडा टाकायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये अंडा टाकू शकता. ठीक आहे, परंतु जेव्हा तुम्ही पकवत असता तेव्हा टाकायचा नाही. ठीक आहे, तर आपल्याला केव्हा टाकायचं, जेव्हा आपण पेस्ट करणार हे सगळं थंड झाल्यानंतर, तेव्हा आपल्याला ॲलोवेरा आणि अंडा त्याच्यामध्ये टाकायचा आणि शॅम्पू. ठीक आहे, तर बघा मेथीदाणा, तांदूळ आणि कांदा आणि कढीपत्ता, चायपत्ती हे आपल्याला फक्त पकवायचं आहे. ठीक आहे, पाण्यामध्ये, ते पण चांगलं कलर चेंज होतपर्यंत. ठीक आहे, आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा, पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. ठीक आहे, गरम करायचं नाही. देन आपल्याला हे करायचं आहे बारीक. तर याच्यामध्ये बारीक करताना आपल्याला पेस्ट तयार करायच्या वेळेला आपल्याला याच्यामध्ये शॅम्पू आणि ॲलोवेरा टाकायचा आहे. ठीक आहे, अंडा पण टाकू शकता. ही बघा तशी पेस्ट झालेली होती. तर हे आता आपल्याला लावायचं आहे. सर्वात आधी तुम्ही चांगले केस विंचरून घ्या, म्हणजेच कंगई करून घ्या, त्याच्यानंतरच तुम्हाला लावायचं आहे, गुंतलेल्या केसांना लावायचं नाही. ठीक आहे, तर आपल्याला हे
तुम्हाला तुमचे केस खूप जास्त गळत आहे किंवा तुम्ही मेहंदी वगैरे लावत असता, ठीक आहे, मेहंदी लावली तर आपल्या केसांना कलर येत असतो, तर तुम्ही याच्यामध्ये चायपत्ती टाकत असता किंवा मेथीदाणा टाकत असता, तर त्याच्यानी कलर येत असते. एकदा तुम्ही ट्राय करून नक्की बघा आणि जर कलर नाही आला तर मग मला सांगा, ठीक आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं जर तुम्ही हे यूज केलेलं असेल तर. तर मित्रांनो, हे मी कमीत कमी 4 ते 5 महिने झाले यूज करत आहे. तर परंतु मध्येच मिसकॅरेज झालेलं होतं म्हणून तेव्हा बंद केलेलं होतं, कारण थंड थंड डोक्याला जास्त वेळ ठेवू शकत नाही, ठीक आहे. तर तुम्ही माझ्या केसांची ग्रोथ बघू शकता. 2 ते 3 महिन्यामध्ये एवढी जास्त हेअर ग्रोथ होत आहे की मी सांगू शकत नाही. म्हणून मी हे नेहमी लावत असते हा हेअर पॅक, जो की खूप म्हणजे तुमच्या केसांसाठी खूप उपयोगी आहे आणि छान आहे. जर तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला लावायचं असेल किंवा उपयोगी करायचं असेल तर तुम्ही हे करू शकता, जे जसं की तुम्हाला मी सांगितलेलं आहे, ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही जास्वंदाचं फूल पण टाकू शकता, ठीक आहे, जेव्हा तुम्ही पेस्ट तयार करता तेव्हा नाही, पकवायच्या वेळेला, ठीक आहे. तर आधी व्यवस्थित समजून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही ही पेस्ट तयार करा. तर तुम्हाला हे कसं लावायचं आहे, तुम्हाला सगळे हे जे काही याचे केसांचे जी जड राहत असते, ठीक आहे, डोक्याला तुमच्या केसांच्या आतमध्येपर्यंत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्या स्कलला लावायचं आहे, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला जे छोटे छोटे हेअर राहत असतात ते येण्यास मदत होईल आणि पूर्ण केसांना तुम्हाला हे लावायचे आहे, ते पण व्यवस्थितरित्या, ठीक आहे, कुठेही सुटता कामा नये. जर तुम्ही व्यवस्थित लावलं तर तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी मेथीदाणा हा चिकट राहत असतो आणि त्याच्यामध्ये वरून मग आपण ॲलोवेरा टाकलेला आहे, शॅम्पू टाकलेला आहे, ठीक आहे, देन ओनियन टाकलेलं आहे. हे सगळं पकल्यानंतर ठीक आहे, त्याचा जो अर्क निघत असतो त्याच्यामध्ये, तो तुमच्या केसांसाठी खूप उपयोगी आहे. त्याचा कलरसुद्धा एका मेहंदीप्रमाणेच येतं. जे तुम्ही नॅचरल मेहंदी लावत असताना त्या मेहंदीसारखाच हे आहे, ठीक आहे. आता मी किती दिवस झाले मेहंदी लावलेली नाही, तरीही माझे केस मेहंदी लावल्यासारखे दिसत असतात. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला मेहंदी लावायची काहीही गरज पडणार नाही. पण ज्यांना खूप जास्त हेअर कलर पाहिजे आहे तर मग त्यांना लावावीच लागेल, ठीक आहे. तर इथे मी हे लावत असते. तर बघू शकता माझ्या केसांची, जेव्हा मी इकडे आले तेव्हा माझे केस खूप छोटे छोटे होते. तर मी हे म्हणजे सुरुवात केली. आदिवासी हेअर ऑइल तर लावतेच, परंतु ते मी डेली रोज लावत नाही. आदिवासी हेअर ऑइल हप्त्यातून 1 ते 2 ते 3 वेळा लावत असते, परंतु हे मी 15 दिवसातून एकदा हा हेअर पॅक लावत असते. तर तुम्हाला 15 दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा तरी लावलं तर ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कसं लावायचं आहे, ठीक आहे. तर हे बघा, आतपर्यंत गेल्या पाहिजे आणि असं तुम्हाला लावायचं आहे. तर तुम्ही हे धुतल्यानंतर तुम्हाला म्हणजे हे जेव्हा तुम्ही लावत असता जेव्हा तुम्ही हे लावत असता, ठीक आहे, पूर्ण केसांना लावून घ्यायचं व्यवस्थित. त्याच्यानंतर तुम्हाला हे 1 ते 1.5 तास तुमच्या केसांना ठेवायचं आहे, जोपर्यंत व्यवस्थित वाढत नाही तोपर्यंत. तर याचा रिझल्ट आपण बघूया, ठीक आहे. बघा, तुम्ही बघू शकता धुतल्यानंतर तुम्हाला, आता तुम्ही म्हणणार की जर ज्यांनी कोणी यूज केलेलं असेल, धुतल्यानंतर तुम्हाला त्याचे जे मेथीदाण्याचे छोटे छोटे कण राहतात ते काही वेळ आपल्या केसांना निघत नाही, जोपर्यंत वाढत नाही केस, ठीक आहे. मग झटकल्यानंतर, कंघी केल्यानंतर ते निघत असतात, म्हणून घाबरायचं नाही, ठीक आहे. तरीही तुमचे केस सॉफ्ट लागत असतात. तुम्ही तुमच्यासमोर रिझल्ट आहे, तुम्ही बघू शकता की माझे केस किती सॉफ्ट दिसत आहे ना. आणि मी खरं सांगते की खूप सॉफ्ट आणि खूप मऊ वाटत आहे माझी केसं आणि वाढण्याससुद्धा मदत झालेली आहे. तर आणखी मी हे सुरूच ठेवत आहे लावणं, कारण मला हेअर ग्रोथ करायची आहे. त्यामुळे जर ज्यांना हेअर वाढवायची असेल तर त्यांनी हे नक्की यूज करा आणि ज्यांचे केस गळत असेल त्यांनी यूज केलं तर तुमचे केस गळणे थांबतील आणि तुमचे केससुद्धा खूप सॉफ्ट येतील. तर खरंच तुम्ही हे एकदा नक्की यूज करून बघा. तुमच्या घरीच असतात, ठीक आहे. इझिली मेथीदाणा, कढीपत्ता, तर ह्या डेलीच्या वस्तू आहे जे आपण घरी यूज करत असतो, ठीक आहे. बघू शकता तुम्ही माझे केस किती सॉफ्ट आलेले आहे आणि मला तर खूप छान वाटत असते की माझे केस आता वाढलेले आहे, कारण छोटे छोटे केस म्हणजे मी आले तेव्हा छोटेच केस होते, तर मला चांगलं वाटत नव्हतं की माझे केस छोटे आहे. म्हणून मग मी काय करू म्हणून मग माझ्या डोक्यामध्ये माइंडमध्ये एक ट्रिक आली की आपण हे ट्रिक यूज करून बघूया. म्हणून मग हे ट्रिक मी यूज करून बघितली. तर खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला जर हा पॅक यूज करायचा असेल तर तुम्ही हा यूज करू शकता. अदर मधल्या केमिकल मेहंदी लावण्यापेक्षा हा हेअर पॅक आपल्या केसांसाठी खूप उपयोगी आहे, जो की तुम्ही घरीच घर बसल्या बनवू शकता आणि केसांच्या समस्या दूर करू शकता मैत्रिणींनो. तर हॅलो मित्रांनो, तर बघू शकता तुम्ही रिझल्ट तुमच्या समोर आहे. बघा किती सिल्की केस वाटत आहे आणि सॉफ्ट पण वाटत आहे बघा. तर
हे तुम्ही ज्यांचे हेअरफॉल होत असेल किंवा ज्यांना केसांच्या समस्या असेल किंवा हेअर ग्रोथ होत नसेल किंवा दोमळे बाल वगैरे येत असेल तर तुम्ही हा पॅक होममेड घरी तयार करू शकता. खूप छान रिझल्ट आहे. खूप दिवसापासून मी यूज करत आहे. म्हणजे मिसकॅरेजच्या आधी पण यूज करत होती आणि मग मिसकॅरेज झाले तेवढ्यामध्ये काही यूज केलेला नाही थंड असल्या कारणाने, आणि त्याच्यानंतर आज मी खूप दिवसानंतर आज लावलेला आहे. तर त्याच्याने खूप छान इफेक्ट माझ्या केसांवर झालेला आहे. तर जेव्हा मी 1 महिना रेग्युलर लावलेला होता तर तेव्हा मला खूप छान रिझल्ट दिसला. तर मी पण विचार केला की नाही आता मी हे डेली लावते. तर जोपर्यंत आपले केस वाढत नाही तर आता तुम्ही म्हणजे कमीत कमी 15 दिवसातून एकदा, आणि ज्यांना आठवड्यातून लावायचे असेल त्यांनी पण तुम्ही लावू शकता. ठीक आहे. तर असा आहे हा होममेड पॅक. आणि तुम्हाला मेहंदी वगैरे लावायची काही गरज नाही. जर बघा त्याच्यामध्ये चायपत्ती वगैरे टाकल्याने बघू शकता किती छान कलर येते त्याचा. तर मी आता खूप दिवस झाले मेहंदी लावलेली नाही, तरी पण छान केसांना कलर वगैरे येतो. बघा किती दिसत आहे ना व्यवस्थित. तर छोटे छोटे केस पण येत आहेत. तर असा याचा रिझल्ट आहे. जर तुम्हाला यूज करायचं असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुमच्या घरी बनवा. तर बनवून वगैरे ठेवायचं नाही, फक्त फ्रेश तयार करायचं आहे जेव्हा तुम्हाला लावायचं आहे तेव्हाच. ठीक आहे मित्रांनो. तर नक्की यूज करून बघा एकदा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा याचा रिझल्ट कसा मिळालेला आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. बाय.